की लाल माकडे कधी सुधारणार नाही. म्हणजे यांनी JNU मध्ये निवडणूक जिंकली AISFनी, आणि तिथं त्या सगळ्या निवडणूक जिंकण्याच्या माहोलमध्ये यांनी पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला. ही यांची जी घाणेरडी सवय नाही कधी संपतच नाही. AISFनी एक लक्षात घ्यावं की तुम्ही JNU जिंकलेत म्हणजे देश जिंकलात असं होत नाही. थोडस वास्तववादी व्हा. म्हणजे आमची ठाम भूमिका आहे की ABVP का AISF, तर 100% AISF. पण तुम्ही जर हे असले धंदे करणार असाल, हे बेकार धंदे करणार असाल, तर आम्हाला देखील विचार करावा लागेल. कशाला तुम्हाला पॅलेस्टाईनचा झेंडा पाहिजे? कशाला? आपल्या देशामध्ये एवढी आग लागली, आपल्याला आपली लोकशाही वाचवायची, ते सोडून तुम्ही हे बेकार धंदे कशाला करता? हेच धंदे सोडून द्या. पॅलेस्टाईन मध्ये किंवा तो जो सगळा पट्टा जो आहे बाहेरच्या देशांमध्ये, तिथं कधी भारताचं स्वातंत्र्य काळ चालू होता त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ काय झालं का? कधीच नाही. मग तुम्ही कशाला एवढं ऊड बडवून सगळं करताय? आणि मी एक सांगतो कम्युनिस्टांना की जर तुम्हाला भारतामध्ये लोकशाही रुजवायची असेल, समाजवाद रुजवायचा असेल, तर तुम्हाला लेनिनची वगैरे गरजच नाहीये. इथंच तुम्हाला अनेक उदाहरणं अशी आहेत की जिथं समाजवाद लोकशाही रुजवण्यासाठी पूरक ठरते. जिथं आज कम्युनिस्ट सरकार आहे तिथं काय प्रमाणात लोकशाही आहे हे आपण बघताय. चीनमध्ये लोकशाही किती प्रमाणात आहेत, रशियामध्ये किती प्रमाणात आहे ना, कम्युनिस्ट सरकारच आहेत ना. तर या सगळ्यातून तुम्ही बाहेर या. भारतामध्ये जर तुम्हाला कम्युनिस्ट विचार रुजवायचा असेल तर तो भारताच्या दृष्टिकोनातून रुजवावा लागेल. आणि पॅलेस्टाईन वगैरेचे झेंडे फडकवणं बंद करून टाका. हे बेकार धंदे. त्याच्यावर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन थोडासा विचार करावा आणि आपल्या या सगळ्या कृत्यांमध्ये सुधारणा करावी, एवढीच अपेक्षा. जय महाराष्ट्र.